जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्स फॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. दर्याचे वडगाव ग्रामस्थांचा करवीर पंचायत समितीवर मोर्चा. रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थींना मदत मिळत नसल्याबद्दल दर्याचे वडगाव ग्रामस्थांनी करवीर पंचायत समितीवर मोर्चा काढला. यावेळी संतप्त नागरिकांनी रोजगार हमी योजनेच्या कार्यालयाला टाळं ठोकून बीडीओंना घेराव घालून जाब विचारला. तसेच जुलैनंतर काम चालू करून जर मस्टर नाही काढलं तर पंचायत समितीलाच टाळं ठोकण्याचा इशारा देण्यात आला. या ठिकाणी करवीर तालुका पंचायत समिती या ठिकाणी रोजगार हमी योजनेअंतर्गत जी वडगावमध्ये कामं होत होती, गेल्या 2 वर्षापासून या कामांना मंजुरी दिल्या जात नव्हत्या आणि मंजूर कामांची मस्टर काढली जात नव्हती. आणि मस्टर जर काढली तर त्या मस्टरांचं मजुरांचं पैसे मिळत नव्हतं. या निषेधार्थ आम्ही आज करवीर पंचायत समिती रोजगार हमीच्या कार्यालयावर मोर्चा काढला आणि आज त्या कार्यालयाला टाळं ठोकलं. गावातील शेतकरी, नागरिक या सर्वांनी येऊन या ठिकाणी आपल्या हक्काची मागणी केली. ही रोजगार हमी योजना 1971-72 साली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी ग्रामीण भागातील शेतकरी नागरिक जगला पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना खायला धान्य मिळाले पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवून ही योजना राबवली. आणि या महाराष्ट्रातच, या कोल्हापूर जिल्ह्यातच ही योजना राबवल्यानंतर ह्या देशानं त्या काळी ती योजना घेतली आणि सर्व देशभर ही योजना लागू केली आणि त्या माध्यमातून ही योजना चालू आहे. पण आज महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात, राजा शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यात ही योजना गटांगळ्या खायला, ही योजना बंद आहे. गेले 1-1.5 वर्ष आम्ही मंजूर कामांसाठी, पाणंद रस्त्यांसाठी, विहिरींसाठी, घरकुलाच्या मस्टरसाठी फेऱ्या मारत असतोय. प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणं सांगितली जातात. आज काय सिस्टीम बंद आहे, उद्या काय निवडणूक लागल्या. निषेधार्थच आम्ही आज या पंचायत समितीच्या कार्यालयाला टाळं ठोकलं आणि त्यानंतर आम्हाला या प्रशासनानं 1 जुलैपासून या कामांना मंजुरी देण्यात येईल आणि मस्टर काढण्यात येईल असे एक लेखी आश्वासन दिल्यानंतर आम्ही थांबलो. आम्हाला सरपंचानं आम्हाला सांगितलं की हिरी काढा किंवा घरं बांधा. मंजुरी मिळाली, सरकारकडनं मंजुरी मिळाली, मग त्याचा मोबदला आपल्याला मिळायला पाहिजे का नको सांगा. आम्ही कर्ज काढलं, आम्ही पोट भरून लोकांचा रोजगार करून खातोय, तरी पण आम्ही बचत गटातलं, बिशीतलं पैसे काढलं, आम्ही विहिरी काढल्या. का तर आपल्याला पाणी लागल, आपल्याला राहायला आसरा मिळेल, ह्या आशेनं आम्ही घरं बांधली, विहिरी काढल्या. मग त्याचा आम्हाला मोबदला मिळायला पाहिजे का नको. मग आम्ही सरपंचला जाऊन बोलणार, तुम्ही मंजुरी करून दिलीस, तुम्ही आशा दावलीस, विहिरी काढायला लावलीस, घरं बांधायला लावली आणि आम्हाला तुम्ही पैसे द्या. आमचं याद वाढायला लागले, आम्ही कशाने देणार. यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी सुहास पाटील यांनी जुलैपासून या संबंधित कामाचा निधी येणार असल्याचं सांगितले. आज जे दर्याच्या वडगावच्या लोकांनी जे आंदोलन केलं ते महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना संदर्भात होतं. या रोजगार हमी संदर्भात हे आंदोलन होतं. याचा निधी शासनाकडून अद्याप प्रलंबित आहे. हा निधी मिळाल्यानंतर आम्ही संबंधित शेतकऱ्यांना व संबंधित गावाच्या लोकांना, आम्ही तालुक्यातील लोकांना देखील निधीचं वाटप करणार आहे. 31 जुलैपासून विकसित भारत ही रामजी योजना चालू होणार आहे. या योजनेमध्ये मागील जी प्रलंबित कामे होती त्या सर्व कामांचा समाविष्ट त्या 31 जुलैच्या कार्यक्रमात आपण 1 जुलैला जो कार्यक्रम चालू होणार आहे त्या कार्यक्रमात आपण समाविष्ट करणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.